विभुं वेणुनादं चरन्तं दुरन्तं स्वयं लीलया गोपवेशं दधानम् गवावृन्दकानन्दनं चारुहासं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् अजं रुक्मिणी प्राणसञ्जीवनन्तं परं धाम कैवल्यमेकं तुरीयम् प्रसन्नं प्रपन्नार्तिहं देवदेवं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् स्तवं पाण्डुरङ्गस्य वै पुण्यदं ये पठेन्त्यकचित्तेन भक्त्या च नित्यम् भवाम्भोनिधिं ते तीर्त्वान्तकाले हरेरालयं शाश्वतं प्राप्नुवन्ति। ॐ भगवान पांडुरंगाच्या चरणी कोटी कोटी वंदन। आज एकादशीचा प्रसंग आहे आणि एकादशीच्या प्रसंगी ब्रह्ममुहूर्तामध्ये पांडुरंग भगवानचं चिंतन, त्या परमात्म्यानं मधुर त्या वेणुनादानं सगळं ते वृंदावन मोहित करून टाकलेलं आहे। गोपवेश धारण केलेला आहे। सुंदर असं स्वरूप आहे, लावण्य मूर्ती आहे, हास्यवदन परमात्मा। साक्षात त्या अनंत कोटी ब्रह्मांड नायकाला कोटी कोटी वंदन। विभुं वेणुनादं चरन्तं दुरन्तं स्वयं लीलया गोपवेशं दधानम्। अद्भुत लीला करणारा तो परमात्मा, म्हणून त्या परमात्म्याला लीला पुरुषोत्तम म्हटलेलं आहे। रामप्रभू मर्यादा पुरुषोत्तम आहे, श्री विठ्ठल भगवान लीला पुरुषोत्तम आहे। गवावृन्दकानन्दनं चारुहासं परब्रह्मलिङ्गं भजे पांडुरंगम। श्री रुक्मिणीजीच्या सोबत विराजमान असलेला तो परमात्मा या सगळ्या जगाचं जीवन आहे, तो जगजीवन आहे, परमधाम आहे, कैवल्यदाता आहे, एकम आहे। प्रसन्नं प्रपन्नारति हम देवदेवं परब्रह्मलिङ्गं भजे पांडुरंगम। ब्रह्ममुहूर्तामध्ये या स्तोत्राचा पाठ करावा। आचार्य जगद्गुरु शंकराचार्यजी महाराज म्हणतात की ब्रह्ममुहूर्तामध्ये जो कोणी या स्तोत्राचा पाठ करेल तो भवसागर सहज तरुण जाईल। ओम हरि नारायण हरि नारायण। त्याच पांडुरंगाचं स्वरूप असलेले माऊली ज्ञानेश्वर महाराज सकळ संत शिरोमणी
आळंदी वल्लभ कैवल्यदाणी, एक नमस्कार तयाचे चरणी, करिता त्रिभुवनी नमिले संत. मौली ज्ञानेश्वर महाराजांना नमस्कार केला की सगळ्या संतांना नमस्कार झाला. या त्रिखंडामध्ये, या त्रिभुवनामध्ये जेवढे संत होऊन गेले त्या सगळ्या संतांना नमस्कार झाला. एवढं महात्म्य आहे मौली ज्ञानेश्वर महाराजांचं. भक्तिभावाचे हे पुष्प मौली ज्ञानेश्वर महाराजांच्या चरणी अर्पण आहेत. सकळ संत शिरोमणी, आळंदी वल्लभ कैवल्यदाणी, एक नमस्कार तयाचे चरणी, करिता त्रिभुवनी नमिले संत. फार साध्या शब्दामध्ये, फार सहज शब्दामध्ये सुंदर असा भाव प्रगट केलेला आहे. पूज्य मातोश्रींनी हा मंत्र आपल्या पुत्राला दिला. हा कल्याण करणारा मंत्र आहे, जीवन धन्य करणारा मंत्र आहे, शाश्वताची प्राप्ती करून देणारा मंत्र आहे. मात्या पित्यानं आपल्या संततीला चांगले संस्कार दिले की मग त्या संततीचं कल्याण होतं. शिक्षणापेक्षाही मोठे संस्कार आहेत. मनुष्याला जीवनामध्ये धर्म मार्गावर दृढ ठेवण्यासाठी संस्कार उपयोगी पडतात. आणि तेही आईसारखा गुरु, मातेसारखा गुरु. पुत्राला सांगितलं की हे पुत्रा, या चरणाचं चिंतन दररोज करायचं, याचा पाठ करायचा, एवढं जरूर करायचं. माऊलीला नमस्कार करायचा. माऊलीला केलेला नमस्कार हा सगळ्या संतांना नमस्कार आहे. भगवान पांडुरंगाला केलेला नमस्कार हा सगळ्या अवतारांना नमस्कार आहे. अवताराची राशी आहे तो परमात्मा. आणि आज एकादशीचा प्रसंग, शुद्धातली एकादशी पंढरीची, वद्यातली एकादशी आळंदीची. वद्यातल्या एकादशीला दर्शनासाठी आळंदीला भगवान पांडुरंगही येतात. वद्याचं महात्म्य आहे, वद्य एकादशीचं महात्म्य आहे. शुद्ध एकादशीला सगळे संत, सगळे निष्ठावंत वारकरी पंढरपूरला जातात. त्या पांडुरंगाचं दर्शन घेतात. त्या पांडुरंगाला डोळे भरून पाहतात. आपलं अंतकरण भक्तिभावानं भरून काढतात. ओम रूप सकही नहीं केही श्रुति शेषा, सो जानई सपने हूँ जेहि देखा, प्रभु शोभा सुख जानहि नयना, कही किमी सकही तिनहि नहीं बयना. डोळ्यांनी पाहिलं पांडुरंगाचं स्वरूप. स्वरूप ज्यांनी पाहिलं त्यांना वर्णन नाही करतायत. डोळे कसे वर्णन करतील? वाणी वर्णन करू शकते पण वाणीला पाहता येत नाही. वाणी पाहू शकत नाही. वर्णन करण्याचं सामर्थ्य आहे पण पाहू शकत नाही. डोळे पाहू शकतात पण डोळ्यांना वर्णन करता येत नाही. गोस्वामी तुलसीदासजी महाराजांनी प्रगट केलेला भाव आहे. रूप रूप सकही नाही कही श्रुति शेषा.
श्रुती गेल्या होत्या, पंढरपूरला गेल्या होत्या, पांडुरंगाचं स्वरूप पाहण्यासाठी गेल्या होत्या, खूप ज्ञानी होत्या, खूप बडबड करत होत्या, आपलं ज्ञान प्रगट करण्याची घाई झाली होती त्यांना. ब्रह्मदेवाला विचारलं, आम्ही जायचं का? आम्ही ज्ञानी आहोत, आम्ही पाहून येतो पांडुरंगाचं स्वरूप कसं आहे तुम्हाला सांगतो. ब्रह्मदेवानं आज्ञा दिली, जा. त्या गेल्या आणि परत आल्यानंतर बोलल्याच नाही, सांगूच शकत नाही, श्रुतींना सांगता नाही आलं. शेषनारायण भगवान म्हणाले की आम्ही जातो, आमचे सहस्र मुख आहेत, आम्ही पाहून येतो स्वरूप, आम्ही वर्णन करतो. आणि शेषनारायण भगवान आले, त्यांनी पांडुरंगाचं स्वरूप पाहिलं, पण त्यांनाही सांगता नाही आलं. ओम. सहस्र मुखाचा भागला, थकला आणि प्रभूनं पाहिलं की त्याचा भाव फार दिव्य आहे आणि प्रभूंनी चरणाव जवळ असलेला तो शेष मस्तकावरचं छत्र करून टाकला. जो परमात्म्याला शरण जातो, परमात्मा त्याला माथ्याचा मुकुट करतात, त्याला सर्वोच्च स्थान देतात. जगामध्ये कितीही सेवा केली, कितीही प्रयत्न केले, मनुष्यासाठी कितीही काबाड कष्ट केले, तरी एक ना एक दिवस तो विश्वासघात करणारच आहे. म्हणून विचार भगवंताचा करावा, तो विचार धन्य करणारा आहे, जीवाचं कल्याण करणारा आहे. रूप सा काही नहीं काही श्रुति शेषा, सो जानहि सपने हूँ जेहि देखा. हे वर्णन करता येत नाही, शेषाला सुद्धा वर्णन करता आलं नाही. शरणागत झाले शेषनारायण, त्या शेषनारायण भगवानवर कृपा केली, त्यांना मस्तकावरचं छत्र करून टाकलं. फार मोठा बहुमान, फार मोठी कृपा परमात्मा करतात. भावाचा भुकेला आहे तो परमात्मा, आपल्या अंतकरणातला भाव. ओम. प्रभु शोभा सुख जानहि नयना. नेत्रांना ते सुख प्राप्त झालेलं आहे, परमात्म्याचं सुख, पण बोलता येत नाही. ज्यांनी पाहिलं त्यांना बोलता येत नाही, जे बोलतात त्यांनी पाहिलं नाही. जो नहीं देखा नहीं सुना सो मना हो न समाई. जो पाहिलाच नाही, जो ऐकलाच नाही, तो मनामध्ये कसा समावेल. जो नहीं देखा नहीं सुना सो मन होना समाई. सो सब अद्भुत देख्यो बरनी कवनी विधि जाई. कसं वर्णन करावं. नाथ महाराजांनी वर्णन केलं. दुरल्या दिशीचा बहुआवडीचा, दुरल्या दिशीचा बहुआवडीचा, भिवरे थडीचा माझा नारायणा. दुरल्या देशीचा
बहु आवडीचा, भिवरे थडीचा माझा नारायण, लावण्य सुंदर रूप मनोहर, महिमा अपार राजस सुकुमार, विश्वव्यापक सगुण साकार. परमात्म्याच्या दिव्य स्वरूपाचं वर्णन केलं, सगुण रूपाचं वर्णन केलं. दोन रूपाची पूजन जगामध्ये आहे, दोन रूपाचं ध्यान आहे. सगुण स्वरूपाचं ध्यान, निर्गुण स्वरूपाचं ध्यान, दोन्हीही श्रेष्ठ आहेत. संत महात्मे आपापल्या बुद्धीप्रमाणे, आपापल्या भावाप्रमाणे त्या परमात्म्याचं वर्णन करतात. कृपावंत तो परमात्मा. एकादशीचा प्रसंग आणि त्या परमात्म्याचं स्मरण करायचं, अखंड करायचं, कायम करायचं. तोच आपला खरा मायबाप आहे, आपल्या मायबापापेक्षाही मोठा आहे. त्याला शरण जायचं. जे जे आपल्या जीवनामध्ये आहे ते सगळं त्या परमात्म्याच्या चरणी अर्पण करायचं. ओम. हे दिव्य ज्ञान आपल्याला संतांनी दिलेलं आहे, माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी दिलेलं आहे, शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी दिलेलं आहे, आपल्याला दृष्टी दिलेली आहे. संत महात्म्यांनी जगामध्ये अवतार धारण केले नसते तर आपल्याला ही दृष्टी प्राप्त झाली नसती. परमात्म्याला कसं पाहावं त्या पाहण्याचं शास्त्र त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. ओम. मुक्ताईचा अभंग, ताटीचा अभंग काल आपण श्रवण केला. दिव्य असा उद्बोध मुक्ताईनं माऊली ज्ञानेश्वर महाराजांना केला. मुक्ताईची फार कृपा आहे. सुख सागरी वास झाला, उंच नीच काय त्याला, अहो आपण जैसे व्हावे, देवे तैसेची करावे, ऐसा नटनाट्य खेळ स्थिर नाही एक वेळ, एकापासूनी अनेक झाले, त्यासी पाहिजे सांभाळिले, शून्य साक्षीत्वे समजावे, वेद ओंकाराच्या नावे, एक उंचपण केले, एके अभिमाने गेले, इतके टाकुणी शांती धरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. माऊलीला उपदेश करतात. सगळं अलौकिक आहे, सगळं अद्भुत आहे. हा जगाला उपदेश आहे. जगामध्ये ज्या जीवांना त्रास होतो त्यांना उपदेश आहे. ज्या संत महात्म्यांना जगामध्ये त्रास झाला त्यांना उपदेश आहे. माऊलीला उपदेश केला की माऊली आपण फार मोठे आहात, फार श्रेष्ठ आहात, सच्चिदानंद स्वरूप आहात, सुखाच्या सागरामध्ये आपला वास आहे. तो परमात्मा ज्या ठिकाणी निवास करतो तो सुख सागर आहे. तिथे दुःखाचा लवलेश नाही, तिथे कोणत्याही प्रकारचं दुःख नाही. ओम. सुखसागरी वास झाला, उंच नीच काय त्याला. एकदा सुखसागरी वास झाल्यानंतर मग ह्या ज्या घटना घडल्या, हे जे काही क्लेश झालेले आहे, ही अवहेलना झाली, हा तिरस्कार झाला, त्याचा विचार करायचा नाही. ज्याचं चिंतन मनुष्य करतो ते चिंतनातलं जात नाही. जगामधल्या दुःखाचं चिंतन केलं तर ते दुःख आणखी वाढतात, आणखी प्रखर होतात.
चिंतन परमात्म्याचं करावं. जे घडलं ते घडलं, त्याला काय उपाय आहे? संसारी माणसाने हा विचार करावा. ठीक आहे, त्यातून चांगलं निवडावं, त्याचंच पुन्हा पुन्हा त्या घडलेल्या दुःखद प्रसंगाचं जर पुन्हा पुन्हा चिंतन केलं तर मग जीवनामध्ये कटुता येईल, ते दुःख जाणार नाही. कोण इथे राहिलं आहे आणि कोण इथे राहणार आहे? जे नाशिवंत आहे त्याचं चिंतन सोडून द्यावं. जे शाश्वत आहे, जे मंगल आहे, जे श्रेष्ठ आहे, त्याचं चिंतन सोडून करावं. पर अपेक्षा परमात्म्याकडून करावी, संतांकडून करावी, जगाकडून करू नये. जगाकडून अपेक्षा केली की वैफल्य येतं. ज्यांना ज्यांना जगाचे अनुभव आले, कटूच आले. जगद्गुरु तुकाराम महाराजांना कटू अनुभव आले. शांतीब्रह्म एकनाथ महाराजांना कटू अनुभव आले. जे जे संत जगातले पहावे त्यांना आलेले अनुभव हे कटूच आहेत. त्या कटू अनुभवाचं चिंतन त्यांनी केलं नाही. त्यांनी शाश्वताचा मार्ग दाखवला. सुखसागरी वास झाला, उंच नीच काय त्याला. अहो आपण जैसे व्हावे, देवे तैसेची करावे. जसा मनुष्य चिंतन करतो त्याप्रमाणे त्याची चर्या होऊन जाते, त्याचं चरित्र होऊन जातं. शुद्ध चिंतन करणारे, पवित्र चिंतन करणारे, भगवत चिंतन करणारे समाजामध्ये ओळखू येतात. त्यांच्या चेहऱ्याकडे पाहिलं की लक्षात येतं हे त्यातले नाहीत, हे वेगळे आहेत, हे पूज्य आहेत. त्यांच्या संगतीमध्ये बसावं वाटतं. ते जगामध्ये सावलीसारखे आहेत, सगळ्यांना सावली देणारे, अज्ञ जीवांना ज्ञान देणारे. बोलले नाही पण त्यांच्या जवळ बसल्यानंतर ज्ञान प्राप्त झालं. ओम दुरल्या देशीचा बहुवावडीचा, भिवरे थडीचा माझा नारायण. जगामध्ये जीवाचा जन्म होतो, नाना प्रकारचे प्रसंग भोगतो, सुखाचे दुःखाचे. हा नटनाट्य खेळ आहे, हे एक स्वप्नवत आहे. जगद्गुरु शंकराचार्य म्हणतात ब्रह्म सत्यम. हा वेदांचा विचार आहे, हा श्रुतीचा विचार आहे. त्यांच्या वाणीमध्ये तो वेद आलेला आहे. ओम जिज्ञासा आहे, जाणून घेण्याची इच्छा, प्रखर इच्छा. अथातो ब्रह्म जिज्ञासा. हे जग म्हणजे नटनाट्य खेळ. ब्रह्मचित्कला मुक्ताई म्हणतात, ऐसा नटनाट्य खेळ स्थिर नाही एक वेळ. सगळं अस्थिर आहे. समुद्रामध्ये लाटा उंच उंच उठत आहेत, किनाऱ्यावर आदळत आहेत, पुन्हा मागे सरत आहेत, पुन्हा पुढे सरकत आहे. लाटांची आंदोलन सारखी चाललेली आहे. समुद्र स्थिर नाही, जग स्थिर नाही, सगळं अस्थिर आहे. त्या अस्थिर जगामध्ये स्थिर व्हायचं आहे. या नटनाट्य खेळाचा भाग व्हायचं नाही, त्या नटनाट्य खेळामधून वेगळं व्हायचं आहे, बाहेर निघायचं आहे. ओम योगी बसतात, हिमालयाच्या शिखरावर बसून तपश्चर्या करतात. फार दिव्य अनुभव आहे. केवढी कृपा आहे आपल्यावर. या सनातन धर्माची केवढी कृपा आहे, केवढी दृष्टी आपल्याला दिलेली आहे. धर्माला पिता म्हटलेला आहे. पिता हा श्रेष्ठ असतो आपल्या जीवनामध्ये, आणि धर्म हा पिता आहे.
दिव्य दृष्टी देणार आहे, भक्ती देणार आहे, करुणा देणार आहे, आपलं कल्याण करणार आहे. ओ पूज्य मातोश्रीनं पुत्राला सांगितलं की ही ओवी म्हणत जा दररोज. सकळ संत शिरोमणी आळंदी वल्लभ कैवल्यदाणी, एक नमस्कार तयाचे चरणी करिता त्रिभुवनी नमिले संत. सगळ्या त्रिभुवनामधले संत सगळ्यांना नमन झालं. संत एवढे झाले की प्रत्येकाला वेगळा नमस्कार कसा करायचा. दिवसाचे जेवढे तास आहेत तेवढे तास जरी चिंतन करायला लागलं तर वेळ कमी पडेल, एवढे संत आहेत. त्या पूजनीय संतांना वंदन एकाच ओवीत करून टाकलं. हो, एकत्व भाव आहे, समत्व भाव आहे. मुक्ताई वर्णन करतात, ऐसा नटनाट्य खेळ स्थिर नाही एक वेळ, एकापासोनी अनेक झाले त्यासी पाहिजे सांभाळिले. एकोहम बहुश्याम, एकापासून अनेक, एकच परमात्मा तो अनेक स्वरूपामध्ये नटला. हा फार दिव्य भाव आहे, फार उच्च भाव आहे, महाभाव आहे. उच्च अवस्थेला पोचलेल्या योग्यांची अवस्था आहे. हो, एका शिष्यानं आपल्या गुरुला विचारलं की परमात्मा तर एकच सांगितलेला आहे, शास्त्रामध्ये एकच सांगितलेलं आहे, सगळे शास्त्र त्या एकत्वाकडे संकेत करतात, पण काही लोक बहुरूपामध्ये सांगतात. गुरुनं सांगितलं ठीक आहे, तू असं कर, काही मृदा पात्र घेऊन ये, तुला जमेल तेवढे मृदा पात्र घेऊन ये. आणि तो शिष्य मृदा पात्र घेऊन आला, मडके घेऊन आला. आणि मग गुरुनी आज्ञा दिली, काठोकाठ भर. पाण्यानं ती मृदा पात्र काठोकाठ भरली. आणि मग गुरु म्हणाले आता प्रतीक्षा कर, सूर्य मध्यान्नावर यायची. जसं गुरुनी सांगितलं तसं त्या शिष्यानं केलं. मध्यान्नाची प्रतीक्षा करू लागला. जेव्हा मध्यान्ह झाला, सूर्य भगवान आकाशाच्या मध्यभागी आले. त्यांनी गुरुला हाक मारली, गुरुदेव मध्यान्ह झाला. गुरुजी आले. गुरुजी म्हणाले आता पहा प्रत्येक पात्रामध्ये तुला काय दिसतं. त्यांनी पाहिलं, पहिल्या पात्रामध्ये सूर्य दिसतो. दुसऱ्या पात्रामध्ये काय दिसतं, सूर्य दिसतो. तिसऱ्या पात्रामध्ये काय दिसतं, सूर्य दिसतो. सगळ्या पात्रांमध्ये पहा काय दिसतं, सूर्य. एकच सूर्य अनेक मृदा पात्रामध्ये दिसायला लागला. एका प्रतिबिंबाचे जेवढे मृदा पात्र आहेत तेवढे प्रतिबिंब दिसायला लागले. तो सूर्य तर एकच आहे, पण त्या एकाचे अनेक दिसायला लागले. एकापासून अनेक झाले. त्यासी पाहिजे सांभाळिले. ते एकत्व लक्षात घ्यायचं. नंतर आज्ञा केली, आता एक एक मृदा पात्र रिकामा कर. सगळे मृदा पात्र रिकामे केले. मग विचारलं, पहा पहिल्या पात्रामध्ये काय दिसतं. तो म्हणाला इथे सूर्य दिसत नाही.
दुसऱ्या पात्रामध्ये पहा, इथे सूर्य दिसत नाही. सगळ्या पात्रांमध्ये पहा, सगळ्या पात्रांमध्ये पाहिलं कुठेच सूर्य दिसत नाही. सूर्य नष्ट झाला का? सूर्य नष्ट झाला नाही. ते प्रतिबिंब जे अनेक दिसत होते ते एकत्वामध्ये विलीन झाले. प्रतिबिंबाचा नाश झाला नाही. दिव्य तत्व असं गुरूंनी सांगितलं. शिष्याला समजेल अशा पद्धतीने सांगितलं. धन्य झाला शिष्य. त्याच्या लक्षात आलं ते एकत्वच होतं जे भिन्न भिन्न रूपामध्ये भासत होतं. ते एकत्व सांभाळलं पाहिजे. त्या एकत्वाचा बोध केला पाहिजे. तोच परमात्मा कृष्ण आहे, तोच परमात्मा पांडुरंग आहे, तोच परमात्मा शिव आहे, तोच परमात्मा दत्त आहे. जेवढे जेवढे परमात्म्याचे रूप असतील तेवढे तेवढे तोच परमात्मा आहे. एकापासूनी अनेक झाले, त्यासी पाहिजे सांभाळिले. शून्य साक्षत्वी समजावे, वेद ओंकाराच्या नावे. एके उंचपण केले, एके अभिमानी गेले. इतके टाकून शांती धरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. दिव्य असा प्रबोध मुक्ताईनं माऊली ज्ञानेश्वर महाराजांना केला. ब्रह्मज्ञानाचा उपदेश आहे. माऊली ज्ञानेश्वर महाराजांची अवस्था ही सच्चिदानंद अवस्था आहे. कैवल्याचा पुतळा आहे तो परमात्मा. ओम. भेद नाही, त्याच्या ठिकाणी भेद नाही. उंच नीच असा भेद नाही. त्यांच्याकडे आलेल्या सगळ्या भक्तांना त्यांनी तारलं आहे. त्यांच्या भक्त मंडळामध्ये अद्भुत असे भक्त आहेत. नामदेव महाराज आहेत, चोखोबा महाराज आहेत, जनाबाई महाराज आहेत, गोरोबा महाराज आहेत. अनेक संत, संत मंडळ माऊलीचं. सगळ्यांवर कृपा. कुठेही भेद नाही, कोणत्याच प्रकारचा भेद नाही. अंतःकरणामध्ये भेद उरला नाही की मग तो जीव संत पदाला पोहोचतो. ती दिव्य दृष्टी त्याला प्राप्त होते. सच्चिदानंद स्वरूप माऊली ज्ञानेश्वर महाराज. हो. मनुष्याच्या जीवनामध्ये त्यांनी केलेल्या कर्माचं प्रतिबिंब दिसत असतं. त्याच्या अंतःकरणामध्ये जे विचार आहेत त्या विचाराचं प्रतिबिंब त्याच्या वाणीमध्ये प्रगट होतं. त्याच्या चेहऱ्यावर ते प्रतिबिंब दिसत असतं. सत्कर्माचं, दुष्कर्माचं, केलेल्या कर्माचं प्रतिबिंब. जसं आपण व्हायचं तसंच जग दिसायला लागतं. ओम. सज्जनाला सज्जन दिसतात, दुर्जनाला दुर्जन दिसतात. युधिष्ठिर महाराज द्रोणाचार्यांच्या समोर बसलेले होते. सगळे कौरव होते, पांडव होते, दुर्योधनही होता. द्रोणाचार्यांनी दुर्योधनाला विचारलं, दुर्योधना सांग बरं, या सभेमध्ये कोण सज्जन आहे? दुर्योधन उभा राहिला, चौहीकडे पाहिलं आणि म्हणाला, यामध्ये मला एकही सज्जन दिसत नाही. सज्जन दिसलाच नाही. अंतःकरणामध्ये दुर्भाव आहे. अंतःकरणातला भाव पाहू देत नाही. नंतर युधिष्ठिर महाराजांना विचारलं, युधिष्ठिरा सांग बरं, या सभेमध्ये कोण सज्जन आहे? आणि युधिष्ठिर महाराजांनी पाहिलं सर्वत्र आणि युधिष्ठिर महाराज म्हणाले, गुरुदेव सगळेच सज्जन आहेत. कारण युधिष्ठिर महाराजाच्या अंतःकरणातला भाव फार श्रेष्ठ आहे. उच्च भाव आहे, शुद्ध भाव आहे. शुद्ध भाव जीवनामध्ये असला की मंगलच दिसायला लागतं, चांगलंच दिसायला लागतं. अवघड आहे, कठीण आहे, पण मनुष्यानं प्रयत्न करावा तो शुद्ध भाव आपल्या जीवनामध्ये धारण करण्याचा.
हे जीवन म्हणजे नटनाट्य खेळ, याच्यामध्ये कायम राहता येत नाही कोणाला. इथे कोणी राहिलं नाही, कोणाला राहता आलं नाही. जे जे आले मोठे गर्जले, अभिमानानं गर्जले, आमचं कोणाविना अडत नाही, अशा प्रकारची गर्जना केली. जगालाही त्रास दिला, स्वतःही त्रस्त झाले आणि गेले. एके उंचपण केले, एके अभिमाने गेले. दुसऱ्याचं महात्म्य वाढवलं, भक्तीचं महात्म्य वाढवलं, ज्ञानाचं महात्म्य वाढवलं, वैराग्याचं महात्म्य वाढवलं, उंच स्थान स्वतःसाठी निर्माण केलं. उंच झाले पण नम्र झाले. ओम. एके उंचपण केले, एके अभिमाने गेले. या नाट्यामध्ये, या नटनाट्यामध्ये हे सगळे प्रसंग घडत असतात. मुक्ताई प्रार्थना करतात, इतके टाकुनी शांती धरा. अंतकरणामध्ये जो क्षोभ निर्माण झालेला आहे, जे क्लेश झालेले आहे, ते टाकून द्या, शांती धरा. हे शांती सागरा ज्ञानेश्वरा, आता शांती धारण करा. इतके टाकुनी शांती धरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. ओम. जगामध्ये आपलं प्रतिबिंब आपल्याला दिसतं, आपलं प्रतिबिंब पाहावं. ओम. भगवत लीला आहे, भगवत लीलेचा विलास आहे. करता करविता तो परमात्मा आहे, त्याच्यावर सगळा भार टाकावा. एकत्वाचा अनुभव घ्यावा, आत्मस्वरूप पाहावं. सगळं भगवत स्वरूपच आहे. ओम. चैतन्य महाप्रभूला तो परमात्मा सर्वत्र दिसायला लागला. जगत दृष्टी राहिलीच नाही, भगवत दृष्टी प्राप्त झाली. समुद्राकडे यमुना समजून धावत निघाले. जगन्नाथजीला जर गेलं तर समुद्राच्या किनारी चैतन्य महाप्रभूचा विग्रह आहे. समुद्राकडे धावत चाललेले आहेत, यमुना वाटायला लागली. सगळं जग हे कृष्णमय झालेलं आहे. दिव्य अनुभव आहे चैतन्य महाप्रभूचा. अभिमानाच्या मुळे मनुष्याला अधपतन सहन करावं लागतं, अधपतित व्हावं लागतं. अभिमान म्हणजे घोर अज्ञान. ओ. एका वाळवंटामध्ये एका राजाचं मस्तक पडलेलं आहे. तो राजा एवढा बलशाली होता, फार मोठं साम्राज्य त्याचं होतं. आणि त्याच्या मंत्र्याला त्या राजानं विचारलं की जगामध्ये सगळ्यात मोठा राजा कोण आहे? मंत्री म्हणाले, तुम्ही आहात. आणि तो स्वतःला ऑलमायटी समजायला लागला. आय एम द एम्परर ऑफ द वर्ल्ड, आय एम ऑलमायटी. He ordered his ministers create a place in desert and construct a huge statue of mine. Call the great artists, sculptors, and they will build that statue in the desert. And the statue was constructed. It was so high, the highest statue in the world. काळाचा प्रभाव, आणि काळाच्या प्रभावानं तो पुतळा तुटून पडला. मान वेगळी झाली,
ती मान वाळवंटामध्ये अजून पडलेली आहे. ते दृश्य पाहण्यासाठी लोक जातात, पाहतात त्या वाळवंटामध्ये पडलेल्या त्या मस्तकाकडे आणि विचार करतात की एक दिवस हा एम्परर होता, हा सम्राट होता, त्याचं मस्तक तिथे गळून पडलेलं आहे. अभिमानाची दुर्गती होते. हो, रावणाच्या जीवनामध्ये उगवलेला अभिमान सगळ्या कुळाला गिळून टाकणारा झाला. हो, अभिमान पतनाचं कारण होतो. एके उंचपण केले, एके अभिमाने गेले. इतुके टाकुनी शांती धरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. माऊलीनं आपल्याला मार्ग दाखवलेला आहे. माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी मार्गाधारे वर्तावे, विश्व हे मोहरे लावावे, अलौकिक न होवावे लोकाप्रती. एका ओवीमध्ये जीवनाचा मार्ग सांगितला. ही एक ओवी जरी जीवनामध्ये धारण केली तरी मनुष्याला ब्रह्मज्ञानाची प्राप्ती होईल. मार्गाधारे वर्तावे. संत महात्म्यांनी जो मार्ग दिला, शास्त्रांनी जो मार्ग दिला त्याप्रमाणे आचरण करावं. मार्गाधारे वर्तावे. शास्त्र हे मार्गदाता आहेत, मार्गदर्शक आहेत, दाखविणारे मार्ग. या मार्गे जा म्हणजे शुद्ध जीवन तुम्हाला प्राप्त होईल, मांगल्याची प्राप्ती होईल, तुमचं कल्याण होईल, जन्म घेणं सुफळ होईल. या मार्गे जा. माऊलीनं आपल्याला आदेश दिला, मार्गाधारे वर्तावे. आई वडीलच सांगू शकतात ना, गुरु सांगू शकतात, संत सांगू शकतात. आपल्या कल्याणाचा विचार त्यांच्याच जवळ आहे. मार्गाधारे वर्तावे. आपलं पाऊल धर्म मार्गावर सरळ असलं पाहिजे, इकडे तिकडे जायला नको. तो मार्ग आपल्या जीवनामध्ये दृढ असला पाहिजे. मार्गाधारे वर्तावे. चुकीचं पाऊल पडायला नको, चुकीचं कर्म घडायला नको. सावधान राहावं लागेल. उपनिषदांनी सांगितलं की जगामध्ये जीवन कसं आहे. शूरस्य धारा, त्या शस्त्राची धार जी आहे त्याच्यावर चालणं आहे. त्या शस्त्राच्या धारेवर चालत असताना सावधान राहावं लागतं. तोल इकडेही जायला नको, इकडेही जायला नको. तोल सांभाळावं लागतं, बॅलन्स सांभाळावं लागतं. देअर शुड बी बॅलन्स इन द लाईफ. द लाईफ शुड बी बॅलन्स्ड. नियंत्रित पाहिजे. तोल जायला नको. तोल गेला की अधोगती आहे, तोल गेला की मरण आहे. ओम मार्गाधारे वर्तावे, विश्व हे मोहरे लावावे. हे चरण फार महत्वाचं आहे. कशासाठी जन्म झाला बाबा? जन्म घेऊन काय केलं? काय करणार आहेस? संस्कार निर्माण होणार नाही का? अरे जे जे करशील त्याचे संस्कार निर्माण होतील. सुसंस्कार, कुसंस्कार हे निर्माण होतील ना, कर्मातून निर्माण होतील. मार्गाधारे वर्तावे, विश्व हे मोहरे लावावे. काहीतरी सत्कर्म करावं लागेल,
जन्मा आल्याचं काहीतरी सुकृत घडलं पाहिजे, सत्कर्म घडलं पाहिजे, काहीतरी निशाणी राहिली पाहिजे, काहीतरी खूण राहिली पाहिजे, कीर्तीच्या रूपानं उरलं पाहिजे. ओम मरावे परी कीर्ती रूपे उरावे. हा, हे तत्व लक्षात घेतलं की आपल्याला श्रेष्ठ कर्म केलं पाहिजे जगामध्ये. हा उद्बोध आहे, फार दिव्य वाणी आहे. माऊली ज्ञानेश्वर महाराजांचा उपदेश, माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी दिलेला ज्ञानाचा प्रकाश जीवनाच्या तीनही भागामध्ये विस्तृत होतो, त्याचा विस्तार होतो. भूतकाळाकडे पाहिलं, मागे वळून पाहिलं की दुःख होतात, कर्म पाहिजे तसे करता नाही आले. वर्तमान काळाकडे पाहिलं की अजूनही बरोबर होत नाही, अजूनही त्या बुद्धीला दिशा मिळत नाही. आधी कर्म बिघडले, आताही बिघडत आहे, त्याने पुढचं काय सांगावं. पण माऊलीच्या वचनांचा प्रकाश जीवनामध्ये आला की मग तिनंही काळाचं ज्ञान प्राप्त होतं. भूतकाळाबद्दल शोक वाटायला लागतो, अरे रे जीवन वाया गेलं, सत्कर्म करता नाही आलं. शोक आहे जीवनामध्ये, आजही घडत आहे, आजही करता येत नाही. आणि जो आज आहे तो निघून जाणार आहे. बरंचसं जीवन निघून गेलं, आता जे आहे तेही जात आहे आणि पुढचं जे आहे त्याची काय व्यवस्था आहे, संभ्रम आहे. माऊली ज्ञानेश्वर महाराजांना शरण गेलं की मग आपल्याला मार्ग मिळतो. मार्गाधारे वर्तावे, विश्व हे मोहरे लावावे, अलौकिक नुहावे लोकांप्रती. अलौकिक व्हायचं नाही, स्वतःला जगा वेगळं समजायचं नाही. आपण वेगळे आहोत, आपण फार श्रेष्ठ आहोत, आपल्यासारखं कोणी नाही, शोधून पहा. हा अभिमान आहे, ही दुर्भावना आहे. लोकांच्यासाठी अलौकिक नाही व्हायचं, सामान्यच राहायचं, सामान्यापेक्षा सामान्य राहायचं, लीनतेनं नम्रतेनं राहायचं, आपल्या जीवनाचं कल्याण करून घ्यायचं. मोठं दाखवण्यामध्ये मनुष्याचं कल्याण नाही, मोठं होण्यामध्ये आहे. आणि ज्याला व्हायचं आहे त्याला दाखवायचं नाही, त्याला दिसायचंच नाही. न दिसो ऐसे करी पांडुरंगा. ओम. अर्जुनजी महाराजांना हे ज्ञान प्राप्त झालं. भगवान परमात्म्यानं दिव्य उपदेश केला. जे भाग्य कोणालाही प्राप्त झालं नव्हतं ते अर्जुनजी महाराजांना प्राप्त झालं. सनकादी मुनीश्वरासारखे ऋषी जगामध्ये दुसरं उदाहरण देता येत नाही, एवढी तपश्चर्या आहे त्यांची. शास्त्रकारांनी वर्णन केलेलं आहे की जेव्हा सनकादी चालत असत तर ते निघाल्यानंतर त्यांचं एक पाऊल पुढे पडल्यानंतर 1 योजन पर्यंत त्यांचा प्रकाश चालत असे, दिव्य प्रकाश. एवढी तपश्चर्या झाली होती. त्यांच्या चोहीकडे ज्ञानाचा प्रकाश होता. आणि जिथे ज्ञानाचा प्रकाश आहे तिथे अज्ञान कसं येईल. माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी वर्णन केलं. सनकादिकांच्या आशा वाढिनल्या होतिया कीर बहुवसा. एवढी तपश्चर्या ज्यांची, त्या सनकादिकांना जे प्राप्त झालं नाही ते अर्जुनजी महाराजांना प्राप्त झालं.
परी त्याही येणे माने यशा येतीची ना. पण त्याही एवढं फळ देऊ शकल्या नाही. या परमात्म्याचं केवढं प्रेम आहे. या जगदीश्वराचे प्रेम एथ दिसतसे निरुपम. कैसे पार्थे येणे सर्वोत्तम पुण्य केले. काय या अर्जुनाचं पुण्य आहे की साक्षात तो परमात्मा बोलत आहे, दिव्य ज्ञानाचा उपदेश करत आहे. ओम ज्ञानराज माझी योग्यांची माऊली. ज्ञानराज माझी योग्यांची माऊली. जेणे निगमवल्ली प्रगट केली. गीतालंकार नाम ज्ञानेश्वरी. गीतालंकार नाम ज्ञानेश्वरी. ब्रह्मानंद लहरी प्रगट केली. अध्यात्म विद्येचे दाविलेसे रूप. अध्यात्म विद्येचे दाविलेसे रूप. चैतन्याचा दीप उजळीला. छप्पन भाषेचा केलासे गौरव. छप्पन भाषेचा केलासे गौरव. भवार्णवी नाव उभारिली. भवार्णवी नाव उभारिली. श्रवणाचे मीसे बैसावे ओनी. श्रवणाचे मीसे बैसावे ओनी. साम्राज्य भुवनी सुखी नांदे. साम्राज्य भुवनी सुखी नांदे. नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी. नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी. एकतरी ओवी अनुभवावी. एकतरी ओवी अनुभवावी. ओम ज्ञानराज माझी योग्यांची माऊली. योग्यांची माऊली म्हटलं ज्ञानेश्वर महाराजांना. नामदेव महाराजांचा दिव्य भाव आहे. ओम माऊली ज्ञानेश्वर महाराज पंढरपूरला आले. चंद्रभागेच्या पलीकडे होते. नामदेव महाराज वीणा घेऊन होते. भगवान पांडुरंगाच्या मंदिरामध्ये भगवान नाम घेत होते.
रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. भगवान पांडुरंगांनी हाक मारली, नामदेवा. नामदेव महाराजांनी परमात्म्याकडे पाहिलं, हात जोडले, प्रभू. परमात्मा म्हणाले, नामदेवा, ज्ञानदेव आलेले आहेत, चंद्रभागाच्या पलीकडे आहेत, त्यांच्या स्वागतासाठी जा. नामदेवानं विनंती केली, प्रभू मला पाठवू नका, माझ्यासाठी सगळं काही आपणच आहात. सगळा माझा आनंद आपल्या दर्शनामध्ये आहे, आपल्या समोर मी उभा आहे, मला इथेच उभं राहू द्या. पांडुरंगाने सांगितलं, नामदेवा, ज्ञानदेव माझं स्वरूप आहे. लवकर जा. प्रभूची आज्ञा झाली. नामदेव महाराज धावत निघाले. माऊली ज्ञानेश्वर महाराजांच्या स्वागतासाठी चंद्रभागेच्या किनारी माऊली ज्ञानेश्वर महाराजांच्या चरणावर साष्टांग दंडवत केला. नामाचा दंडवत ज्ञानाला. माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी नामदेव महाराजांना उचलून घेतलं. माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी नामदेवाचं दर्शन घेतलं. ज्ञानानं नामाचं दर्शन आणि नामानं ज्ञानाचं दर्शन. मनुष्याच्या जीवनामध्ये दोन्हीही आवश्यक आहे. ओ, ज्ञानयुक्त झालं पाहिजे आणि नाममय झालं पाहिजे. ज्ञानयुक्त झाल्यानंतर जर नाममय झालं तर जीवन धन्य झालं, सर्वस्व प्राप्त झालं, सगळ्या शास्त्राचं ज्ञान प्राप्त झालं. ओ, ज्या ज्ञानेश्वर महाराजांनी निगमवल्ली प्रगट केली, वेदांचं ज्ञान, शास्त्रज्ञान सांगितलं, भ्रम निर्माण केला नाही, सगळे भ्रम दूर केले. एक शाश्वत असा मार्ग दाखविला, असा परमार्थ दाखवला. वैज्ञानिक पंथ, एक तत्व, ते एक तत्व दृढ केलं. गीतेवर अलंकार चढवला. गीता आपलं सर्वांचं भूषण आहे. गीता शास्त्रांचं शास्त्र आहे. गीता श्रवण केली पाहिजे, गीतेचं पठण केलं पाहिजे. ओम. आणि ते भाष्य केलं श्रीमद भगवद्गीतेवर, ते इतकं सुंदर झालं, अलंकार झाला. माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी श्रीमद भगवद्गीतेला दिव्य अलंकार दिला. परम आनंदाची, ब्रह्मानंदाची ती लहरी प्रगट केली, ते दिव्य ज्ञान प्रगट केलं. गीतालंकार नाम ज्ञानेश्वरी. नवरसामधला श्रेष्ठ तो शांत रस, त्या शांत रसाचा अभिषेक केला. फार उच्चस्थानी बैसविला शांत रस. ओम. गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी. ब्रह्मानंद लहरी प्रगट केली. मराठी भाषेला एवढं उच्च स्थान प्राप्त करून दिलं प्राकृतामध्ये, मराठीमध्ये ते दिव्य शास्त्र. अध्यात्म
विद्येचे दावियले रूप. ज्या ज्या भक्तानं ज्ञानेश्वरीचा पाठ करावा त्यांना जे जे पाहिजे ते ग्रंथराज ज्ञानेश्वरीमध्ये प्राप्त होतं. ते खरोखर धन्य आहेत जे अजान वृक्षाखाली बसून आळंदीला ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं पारायण करतात. सकळांना सकळ देणारं शास्त्र आहे. अध्यात्म विद्या दाखविली. योग्यांना जे पाहिजे त्यांनी ज्ञानेश्वरीमध्ये शोधावं. भक्तांना जे पाहिजे त्यांनी ज्ञानेश्वरीमध्ये शोधावं. ज्ञानी जीवांना अज्ञानी जीवांना ज्यांना ज्यांना जे जे पाहिजे ते सगळं अध्यात्म विद्या, त्या अध्यात्म विद्येचं दिव्य रूप माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी जगाला दाखवलं. अध्यात्म विद्येचे दावियले रूप. चैतन्याचा दीप उजाळला. सर्वत्र चैतन्य, सर्वत्र ज्ञानाचा प्रकाश. 56 भाषेचा केलासे गौरव. या भवसागरातून तरुण जाण्यासाठी नौका उभारली. ज्यांनी आधार घेतलेला आहे ग्रंथराज ज्ञानेश्वरीचा नित्यपठनामध्ये आहे. कालच्याही कथेमध्ये आम्ही बोललो की आम्हाला जे प्राप्त झालेलं आहे ते माऊलीच्या कृपेनं प्राप्त झालं. माऊलीनं आम्हाला दिव्य मार्ग दाखवला. आमच्या मातोश्रीनं जन्मभर ग्रंथराज ज्ञानेश्वरीचे पारायण केले. तिचा संपूर्ण दिवस त्यामध्ये जात होता. जन्म गेला. आधीचं जीवन तर कष्टाचं होतं, पण उत्तरार्ध जो आहे तो फार भव्य होता. हिमालयामध्ये पारायण केले. ब्रह्मपुत्र नदीच्या किनारी. ब्रह्मपुत्र मानस सरोवरामधून निघते. मानस सरोवर हे तीर्थाचं तीर्थ आहे. मानस सरोवरची यात्रा फार अवघड आहे. तिथपर्यंत जाता येत नाही. पण त्या ब्रह्मपुत्रच्या किनारी निवास करून ग्रंथराज ज्ञानेश्वरीचे पारायण केले. तिथली भाषा येत नव्हती हे चांगलंच होतं, कारण कोणाशी संभाषण करण्याचा योगच येत नव्हता. माऊलीनं भगवान पांडुरंगाची वारी केली. पायी वारी केली. 3 वाऱ्या केल्या. आळंदीची वारी, पैठणची वारी, देहूची वारी, सगळ्या वाऱ्या केल्या. माऊलीच्या संप्रदायानं जे दिलं होतं ते मोठ्या आनंदानं आपल्या जीवनामध्ये धारण केलं. त्याचा प्रसाद आम्हाला मिळाला. ओम. ग्रंथराज ज्ञानेश्वरीला शरण गेलं तर दिव्य ज्ञानाची प्राप्ती होते. जो जो कोणी ग्रंथराज ज्ञानेश्वरीचा नियम करेल, दररोज वाचायची. साधा मार्ग आहे, सोपा मार्ग आहे. आज एकादशीचा दिवस आहे. महिलांनी हा संकल्प करावा. त्यांच्याकडे वेळ असतो, वेळ काढला पाहिजे. वेळ सगळ्यांजवळ आहे. आत्मकल्याणासाठी वेळ काढायचा नाही तर मग तो वेळ आहे तरी कशासाठी? सर्वश्रेष्ठ साधन हेच आहे, ही तपश्चर्या आहे. मोठ्या गोष्टी आपल्याकडून होत नाही, पण ह्या गोष्टी होऊ शकतात. ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं पारायण करावं आपणा सर्वांना आमची विनंती आहे. ओम. ज्यांना वाचन येत नाही, ज्यांना वाचता येत नाही, त्यांनी श्रवण करावं. जे पठन करतात त्यांच्या जवळ बसून श्रवण करावं शुद्ध भावानं. ग्रंथराज ज्ञानेश्वरीची प्रत्येक ओवी
त्यामध्ये माऊली प्रगट आहेत. माऊलीची वाणी आहे, शाश्वत आहे, परमशुद्ध आहे, परम पवित्र आहे. एक तरी ओवी अनुभवावी, नामदेव महाराजांनी उपदेश केला. आपल्या अंतकरणातला दिव्य भाव नामदेव महाराजांनी माऊलीच्या प्रती प्रगट केला. ओम. संतांचं हे महिमान आहे. ते भगवन नाम श्रवण करावं. शृण्वन् सुभद्राणी रथांगपाणे, शृण्वन् सुभद्राणी रथांगपाणे, जन्मानि कर्माणि च यानि लोके, गीतानि नामानि तदर्थकानि, गायद विलज्जो विचरेद संग. आपल्याला आज्ञा केली व्यासोनारायण भगवाननी की त्या परमात्म्याचं चरित्र ऐकावं. ओम. त्यांनी केलेले दिव्य कर्म त्याचं चिंतन करावं. चिंतनानं जास्त प्राप्त होत असते. असंग व्हावं लागतं. असंग म्हणजे लौकिकाचा संग त्यागावा लागतो. लौकिकाचा संग त्याग करायचा, असंग व्हायचं, एकांतामध्ये बसायचं, चिंतन करायचं. चिंतनानं जास्त प्राप्ती होते, सखोल प्राप्ती होते. त्या चिंतनाचा प्रकाश आपल्या अंतःकरणामध्ये पडतो, आपल्या जीवनामध्ये पडतो. आपलं जीवन बदलायला लागतं. आपला आनंद आपल्याला प्राप्त होतो. इतरांना सांगण्यामध्ये आनंद नाही, त्यामध्ये वेळ खर्च करू नये, वेळ वाया घालवू नये. असं होऊ शकतं की जे आपण सांगत आहोत ते ऐकण्याची त्यांची मानसिकता नसेल, त्यांची ती अवस्था नसेल, ते ऐकण्याची त्यांची पात्रता नसेल. ज्यांची अवस्था नाही, ज्यांची पात्रता नाही, ज्यांची इच्छा नाही, त्यांना निवेदन करण्यामध्ये अर्थ काय आहे? त्याच्यापेक्षा तर एखाद्या वृक्षाला निवेदन केलेलं बरं, एखाद्या पाषाणाला निवेदन केलेलं बरं. म्हणून अशांना निवेदन करू नये. शृण्वन् सुभद्राणी रथांगपाणे, त्या परमात्म्याचं चरित्र ऐकायचं. श्रवण. ओम. जन्मानि कर्माणि च यानि लोके, गीतानि नामानि तदर्थकानि, गायद विलज्जो विचरेद संग. जगामध्ये कसं राहावं हा उपदेश केलेला आहे. भगवन नाम घेत घेत राहावं, भगवंताचा आधार घेऊन राहावं. ओम ओम नमो हा. ओम. ज्ञानेशो भगवान विष्णु, निवृत्तिर्भगवान हर, सोपानो भगवान ब्रह्म, मुक्ताख्या ब्रह्मचित्कला. दक्षिण देशामध्ये एक भक्त निवास करत होते. त्यांचं नाव नृसिंह आणि त्यांच्या पत्नीचं नाव विद्यावती. शिवभगवानचे भक्त होते. संतती नव्हती म्हणून दुःख होतं. वय वाढत चाललं. नृसिंहाच्या मनामध्ये विचार यायला लागले की एवढी सगळी संपदा आहे, ही संपदा सांभाळणारा कोणी असला पाहिजे, देवाची सेवा करणारा कोणी असला पाहिजे. एक पुत्र जर असता, मनामध्ये इच्छा होती, पण फलप्राप्ती काही झाली नाही.
पण पत्नी विद्यावती तिची निष्ठा पूर्ण होती. शिवभगवान कृपा करतील. आणि खरोखर तसं घडलं. एका पुत्राची प्राप्ती झाली. पुत्राचं नामकरण केलं शिवराम. जसं नाव होतं तसंच त्याचं जीवन होतं. बालपणामध्येच तो शिवभगवानची भक्ती करायला लागला, अभिषेक करायला लागला. जसं जसं वय वाढत चाललं तशी तशी त्याची भक्ती वाढत चालली. तरुण अवस्था प्राप्त झाली. पित्याला नृसिंहाला असं वाटलं आता शिवरामचा विवाह करावा. शिवरामने नकार दिला. मी विवाह करणार नाही. मी शिवा आराधन करेल. जीवनामध्ये शिव भगवानची सेवा करेल. मी जसा आहे तसं मला राहू द्या. एक धाकटा बंधू सुद्धा होता. शिवरामच्या जन्मानंतर त्याचाही जन्म झाला होता. त्याचं नाव होतं श्रीधर. वडिलांनी मग श्रीधरवर पूर्ण विश्वास ठेवला. त्याच्यावर सगळ्या परिवाराची जबाबदारी सोपवली. तो ती सांभाळायला लागला. नृसिंहाचा मृत्यू झाला. विद्यावतीचाही मृत्यू झाला. शिवराम आता प्रौढ अवस्थेला प्राप्त झालेले आहेत. आईचा अंतिम संस्कार केल्यानंतर ते परतच नाही आले. ते स्मशानामध्येच राहिले. सगळ्यांनी विनंती केली, परत चला, परत चला, परत चला. ते आलेच नाही. तिथे त्यांनी 20 वर्ष साधना केली. 20 मिनिट साधना आपल्याकडून होत नाही. आपल्याला विश्वास बसण्यासारखा प्रसंग नाही. 20 वर्ष स्मशानामध्ये शिवरामनी साधना केली. तिथेच निवास केला. एका बाजूने चिता जळत आहे आणि दुसऱ्या बाजूला शिवरामचा निवास आहे. शिवमय झाले. एक पंजाबचे संत भगीरथानंद सरस्वती भारत परिक्रमेला निघालेले होते. आणि करता 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 त्या गावामध्ये ते आले. आणि गावामध्ये वृत्तांत समजला की एक योगी स्मशानामध्ये शिव आराधन करत आहे. भगीरथानंद तिथे गेले. त्या योग्याला पाहिलं. 50च्या जवळपास वय आलेलं आहे. त्याला आज्ञा केली, शिवराम चला माझ्यासोबत. भगीरथानंद शिवरामला सोबत घेऊन गेले. परिक्रमा करता 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 20 वर्ष निघून गेले. पुष्कर तीर्थाला गेले. पुष्कर तीर्थाला त्या ठिकाणी 78 वर्ष झाल्यानंतर त्यांना अनुग्रह दिला. शिवनामाची दीक्षा दिली भगीरथानंदजीने. तिथे गुरुची सेवा केली 10 वर्ष. 88 वर्षाचं वय झाल्यानंतर भारत परिक्रमेचा संकल्प केला. काय अवस्था असेल त्या योग्यांची. वृद्धत्वाचा स्पर्श झाला नाही. त्यांच्याकडे पाहिल्यानंतर त्यांचं वय किती याचं आकलन होत नव्हतं. लोकांना कळत नव्हतं. गुरुनं देह ठेवला. भगीरथानंदजींनी देह ठेवला. गुरुचं सगळं कार्य शिवरामनी संपन्न केलं. ओम नमो नारायणाय. भारत परिक्रमेला निघाले. भारत परिक्रमा करता 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 रामेश्वरम या ठिकाणी आले. तिथे फार मोठा उत्सव होता. आणि त्या उत्सवामध्ये एक दुर्घटना घडली. एका ब्राह्मणाचा रोगग्रस्त मुलगा मरून पडला. सगळे आक्रोश करायला लागले. या प्रसंगामध्ये, या मंगल प्रसंगामध्ये ही घटना घडली. त्या ठिकाणी शिवराम आलेले होते. कानावर हा वृत्तांत आला. शांतपणे गेले. आपल्या कमंडलू मधलं
थोडं जल त्याच्या मुखावर शिंपडलं आणि त्यांनी डोळे उघडले. योगाचं सामर्थ्य. त्या ब्राह्मण पुत्रानं डोळे उघडले. सगळे चकित झाले, शोधायला लागले, कुठे आहेत, कुठे आहेत, दिसले नाही. सगळे विचार करायला लागले की हा दिव्य योगी आला कुठून आणि गेला कुठे. त्यातले काही योगी म्हणायला लागले की हे जे योगी आले होते हे भगीरथानंद सरस्वतीचे शिष्य. त्यांच्या शोधामध्ये लोक गेले पण ते सापडलेच नाही. भ्रमण करता 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 नेपाळ देशामध्ये गेले. घनदाट अरण्यामध्ये गंडकी नदीच्या किनारी तपश्चर्या करायला लागले. नेपाळमध्ये गंडकी नदी आहे. शास्त्रामध्ये त्या नदीचं वर्णन आलेलं आहे, भागवतामध्येही आलेलं आहे. दिव्य नद्यांमध्ये त्या नदीचा समावेश आहे. त्या नदीमध्ये शालिग्राम सापडतात. ओम. शिवराम तपश्चर्या करायला लागले आणि एका दिवशी काय झालं की नेपाळ देशाचा राजा शिकारी करता त्या वनामध्ये आला. धनुष्य बाण घेऊन वाघाच्या मागे लागला. दूरपर्यंत गेला. दूरपर्यंत गेल्यानंतर राजाला भीती वाटायला लागली की आता इतर वाघांनी जर आक्रमण केलं तर आपलं काय होईल. तो धावत असलेला वाघ स्वामीजीच्या समोर आला. शिवराम स्वामीजीच्या समोर आला आणि त्यांच्या चरणाजवळ पडून राहिला जशी एखादी छोटीशी मांजर आहे. स्वामीजींनी त्याच्या अंगावरून हात फिरवायला सुरुवात केली. इतक्यात राजा तिथे आला. राजा दचकला. हे काय दृश्य आहे. हा हिंसक प्राणी यांच्या समोर एखाद्या मांजरीसारखा चरणाजवळ लोळत आहे. राजाने हात जोडले. स्वामीजी म्हणाले की हिंसेचा त्याग कर, जीव हत्या करू नको, हे घोर पाप आहे. त्या राजानं स्वामीजीच्या वचनाचं पालन केलं. स्वामीजीची मान्यता खूप वाढली. योगी दर्शनाला यायला लागले, तपस्वी दर्शनाला यायला लागले. पण हे त्यांना नको होतं. ते स्थान त्यांनी सोडून दिलं. काशीला आले. गंगेच्या किनारी बसले. शिवनामाचा जप करायला लागले आणि करता करता अनेक वर्ष निघून गेले. ज्यांना अनुभव प्राप्त झाला त्यांनी सांगितलं की महाराज 300 वर्ष जगले. जे जे भक्त गंगा स्नानासाठी गेले, हा सत्य प्रसंग आहे. गंगा स्नानासाठी गेले, गंगेतलं जल आणलं, स्वामीजीच्या मस्तकावर गंगा जल चढवलं, बिल्वपत्र चढवलं, शिवस्वरूप झाले. लोक परस्पर बोलायला लागले की माझ्या 10व्या पिढीमधले जे आजोबा होते त्यांनी यांचं दर्शन घेतलेलं आहे. असे ते विश्वविख्यात तेलंग स्वामी महाराज. एवढं सामर्थ्य आहे नामाचं, एवढं सामर्थ्य आहे भक्तीचं. भक्तीच्या सामर्थ्यानं जीव हा भगवत स्वरूप होऊन जातो. सगळ्या जगामध्ये ते स्वामीजी महाराज तेलंग स्वामी या नावानं विख्यात झाले. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. नाम पाठे ज्ञान, नाम पाठे ध्यान. नाथ महाराज वर्णन करतात. नाम पाठे ज्ञान, नाम पाठे ध्यान. नाम पाठे मन स्थिर होय.
भगवन नामामध्ये तल्लीन झालं, हाच एक मार्ग आहे. अन्य मार्ग पोहोचणारे नाहीत, गंतव्यापर्यंत नेणारे नाहीत. हा मार्ग सोपा मार्ग, सगळ्यांना सुलभ असा मार्ग नाथ महाराजांनी सांगितला. नाम पाठे ज्ञान, नाम पाठे ध्यान, नाम पाठे मन स्थिर होय. जगात हे सार नाम पाठ भक्ती, जगात हे सार नाम पाठ भक्ती. आणिक विश्रांती नाही नाही, आणिक विश्रांती नाही नाही. जनार्दनाचा एका अखंड नाम गाय, जनार्दनाचा एका अखंड नाम गाय. हरसे नाचताहे प्रेम रंगी, हरसे नाचताय प्रेम रंगी. एका जनार्दनाचा एका अखंड नाम गाय, गुरुचा करून टाकलं स्वतःला. ज्ञानेश्वरी नाथ महाराजांनी दिली. त्या गुहेमध्ये गेले होते जिथे ज्ञानेश्वर महाराज समाधिस्थ होते. कंठापर्यंत गेलेली ती मुळी दूर सारली होती. तो ग्रंथ घेऊन आले. ती ज्ञानेश्वरी नीटनेटकी करून जगाला दिली. गुरुसेवा राहून गेली होती ज्ञानेश्वर महाराजांच्या जीवनामध्ये. ती पूर्ण करण्यासाठी माऊली ज्ञानेश्वर महाराजच नाथ महाराजांच्या स्वरूपामध्ये प्रगटले. जनार्दनाचा एका खंड नाम गाय, स्वतःला गुरुचं करून टाकलं. एवढं समर्पण गुरुच्या चरणी, एवढा भक्तिभाव, गुरु ठिकाणी असलेली श्रद्धा साक्षात त्या दत्तप्रभूला द्वाराच्या जवळ त्रिशूलधारी द्वारपाल म्हणून उभी करते. तो परमात्मा दास होऊन जातो, सेवा करायला लागतो. एवढा नाथांचा दिव्य भाव आहे. आणि जगाला उपदेश करतात. जनार्दनाचा एका अखंड नाम गाय, हर्षे नाचताय प्रेम रंगी. पंढरीनाथ भगवान की जय. एक ओवी आता त्या ओवीचं गायन करू. आपणही या ओवीचं गायन करत जा, दररोज करत जा. सकळ संत शिरोमणी, आळंदी वल्लभ कैवल्यदाणी. एक नमस्कार तयाचे चरणी, करिता त्रिभुवनी नमिले संत. ओ रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.